स्वच्छंद कलाछंद यांच्यातर्फे मी नाट्यछटा सादर करते आहे. आजकालच्या घरातील ज्वलंत प्रश्नावर आधारित असं हे स्वरचित नाट्यछटा आहे. माझ्या नाट्यछटेचं नाव आहे आई आणि मुलगी. आई आणि मुलगी. आई गं, नको ना बेडवरून उठू. अगं पडशील तू. तुझा तोल जातोय, फ्रॅक्चर होत आहे. एकदा गेलोय ना आपण ह्या सगळ्या सोपस्कारातून. अगं झालेलं आहे सगळं, फ्रॅक्चर, मग प्लॅस्टर, डॉक्टरांच्या टेपा. आता नको बाई तसं काही करू. मला पण तुझ्या मागे भरपट होते बघ. नको गोठू. तुला बसल्या जागी मी सगळं देते बघ. सगळं चहा पाणी सगळं देते. तू अजिबात काळजी करू नको. आणलाय गरम गरम चहा. आलं घालून तुला आवडतं ना तसा चहा आहे. घे बरं घोटभर. हां, हळू पी. हां, चालेल. आता बघ, त्याच्यानंतर तुझं ते खाली तुला बेड रिडून झाले ना, बेड झाली आहे तुला, बेड स्टोर झालेले आहेत. त्यामुळे त्याला मला आता बँडेज करायला लागेल. नर्सला बोलवत नाही गं बाई, मी करते स्वतः. तू माझी आई, मी तुझी मुलगी, सगळं मला करणं भाग आहे गं. काय म्हणलीस? किती करतेस गं माझ्यासाठी, किती करतेस? अगं हो, तू माझी आई आहे, तुझ्यासाठी मला करणं भागच आहे. ते कर्तव्यच आहे माझं, नाही का? पण अगं खरं सांगू का आई, आता ह्या वेळेला तुझी आई मी आहे आणि मुलगी तू आहेस. ते म्हणतात ना, आई व्हावे मुलगी माझी, मी व्हावे आईची आई. तशी मी तुझी आई आहे बरं का. आता त्याच्यामध्ये तू संकोच मानू नकोस. माझ्याकडनं तू कसं करून घ्यायचं असं तुला कधीही वाटून घेऊ नको. बरं, तुझं मी आता बँडेज करते आणि मग त्या मावशी येतीलच तुला स्पंज करायला. बरं का आई, दूध घेतेस का थोडंसं? मी आणलं आहे गं गरम करून. दूध, पेढा. एक पेढा म्हणजे 2 ग्लास दूध असं डॉक्टर म्हणतात मला. तेव्हा तू पेढा खा, थोडं दूध पी, मला बरं वाटेल. अगदी घोटभर देते बरं का. काही काळजी करू नकोस. तुझी सगळी काळजी मी करेन. अगं शताब्दी 100च्या उंबऱ्यावर तू उभी आहेस आणि तुझी सेवा करणं हे माझं कर्तव्यच आहे. त्यात काही ते उपकार वगैरे असं काही तू मानू नकोस, अजिबात मानू नकोस. बरं, आता तू पितेस ना थोडंसं. मावशी येतील आता, तुला स्पंज करतील सावकाशीने. मावशी आल्यात का तुम्ही? या आई आल्यात बरं बाबा त्या मावशी. तुला छान स्पंज करतील, अजिबात काळजी करू नकोस. मी आहे इथे त्यांच्याकडनं करून घ्यायला. बरं मावशी, आमची आई आता 100वर आली आहे, त्यामुळे तिचा अगदी निगुतीने करा बरं का. काळजीपूर्वक करा सगळं, नाहीतर मला फार भरू लागेल हो जीवाला. तिचे किती दिवस राहिले आहेत कोण जाणे. रोज म्हणते मला केव्हा बोलावणं येणार, मला केव्हा बोलावणं येणार. पण अगं स्वर्गात कुठं जागा मोकळी आहे? अजून स्वर्ग भरला आहे. तिथे तुला जायला अजून वेळ आहे. थांब जरा. असेच तो मी करेन तुझी सेवा सगळी. हां, बरं मावशी, बेल वाजते बघा, कुठेतरी आलेलं दिसतंय. मी जाते. तुम्ही आईचं करताय ना सगळं छान. धन्यवाद हो तुम्हाला. जाते बरं मी. बघा बरं आईकडे.